सगळ्यात आधी मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो की त्यांना आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि दखल घ्यावी लागत असताना मुख्य विषय सोडून त्यांनी अंगावर घ्यायची गरज नव्हती। लबाडांनो पाणी द्या असं आम्ही कुठंच भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलेलं नाही। आमच्या ह्या आंदोलनाची ही बॅनर लाईन आहे, टॅग लाईन आहे, लबाडांनो पाणी द्या। आता मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीनं कळालं की लबाड आपणच आहे, म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाविषयी काही भूमिका मांडल्या। मला असं वाटतं त्याच्याविषयी सत्यता तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रेस कॉन्फरन्समधले प्रेस नोट माझ्या हातात आहे। मागील 15 वर्षात 2दा शहराच्या पाणीपुरवठ्याची योजना निविदा रद्द करण्यात आली, त्याचे दोषी आजचे आंदोलन करतेच। सगळे पुरावे तुम्हाला देऊ शकतो। या जलवाहिनीला कोणी विरोध केला होता, कोणी आंदोलन केलं होतं आणि मग जनरल बॉडी ठराव कोणी आणला होता। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की अतुल सावे यांनी शहराचा 20 वर्षाचा विचार करून 1680 कोटीची नवीन योजना मंजूर करून 55 दिवसात निविदा काढण्यात आली। आता माझ्याकडे याच्या तारखा आहेत। निश्चित देवेंद्रजीचं सरकार असताना 1680 कोटीची 13/9/2019ला योजना मंजूर झाली, परंतु या योजनेचं संपूर्ण टेंडर निघालं। हे याची तारीख आहे कार्यारंभ आदेश 4/2/2021, माझ्याकडे त्याचा पेपर आहे आणि याचा कालावधी होता 36 महिन्यात या एजन्सीनं काम करावं, 3/2/2024ला। परंतु या सगळ्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही या योजनेविषयी कुठंच काही बोललेलो नाही। आमचा मुद्दा असा राहिलेला आहे की 12 दिवसाला पाणी का, या शहराला 140 MLD पाणी दररोज येतं, 240 MLDची आवश्यकता आहे, तर तुम्ही 1 दिवसाआड पाणी द्यायला पाहिजे होतं, द्यायला पाहिजे। आणि ज्या शिवसेनेचा महापौर होता आणि आमचं सरकार होतं, चला महापौर गेल्यानंतरही पालकमंत्री सुभाष देसाई साहेब होते, आम्ही याच्यात लक्ष देत होतो। 2 दिवसाला 3 दिवसाला जास्तीत जास्त 4 दिवसाला पाणी येत होतं, आता ते 12 दिवसाला पाणी येतं। बेसिक आमचा मुद्दा प्रशासकीय कामाचं नियोजन हे योग्य पद्धतीनं नाही आणि हा मुद्दा आम्ही या आंदोलनात महत्त्वाचा घेतलेला आहे। दुसरी गोष्ट, या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर ही योजना 12 डिसेंबर 2020ला याचं भूमिपूजन केलं होतं, कारण जवळपास सगळं टेंडर फायनल झालं होतं जे 4/2/2021ला। या सगळ्या याच्यात माझ्याकडे अतिशय डिटेल्स, कॉन्ट्रॅक्टरला कधी किती पैसे दिले, कोणाला दिले, किती दिले, कधी दिले, हे सगळे मुद्दे माझ्याकडे आहेत। मी त्याचे पुरावे आपल्याला सगळे देऊ शकतो। हे सगळं असताना या शहराच्या डोक्यावर आता 850 कोटी रुपयाचं कर्ज महानगरपालिकेच्या डोक्यावर टाकलं जाण्याचा प्रयत्न होतोय। उद्धवजींचं सरकार असताना ही योजनेला पूर्णपणे जो वाटा आहे तो राज्य सरकारने उचलण्याचं ठरविलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं 1680 कोटीची योजना 2740 कोटीची का झाली, 1060 कोटी रुपये का वाढले, हा आमचा प्रश्न आहे। ज्यावेळेस 1200-1300 कोटीचे 1680 झाले होते तर आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। आता माझं म्हणणं असं आहे की 1680चे 2740 का झाले, हा माझा प्रश्न आहे। आणि आज त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की पाणी आता द्यायला जवळ येत आहे म्हणून आंदोलन केलं, परंतु काल परवा जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी सांगितलं की 2 वर्ष हे पाण्याची लाईन पूर्ण होऊ शकत नाही। 2 वर्ष। मी सुद्धा आपल्यातले काही जण होते, जॅकवेलपासून तर ह्या फारोळ्याच्या प्लांटपर्यंत पाहणी केली। एकंदर परिस्थिती बघता पाणी लवकर मिळणं सोपं काम नाही आहे आणि म्हणून आम्ही बेसिक मुद्दा जनतेचा हा प्रश्न घेऊन लढत असताना भारतीय जनता पार्टीने तर बरेच शोध लावले की कोणीतरी जेलमध्ये गेलं म्हणे, योजना खेचून आणली म्हणे आणि आणखी महानगरपालिकेचा विचार करायचा। तर भारतीय जनता पार्टीचे या काळात 3 महापौर राहिलेले, भागवत कराड 2दा महापौर राहिलेले आहेत,
विजय रहाटकर एकदा महापौर राहिले, स्टँडिंग चेअरमन दरवर्षी एकदा सेनेचा एकदा भाजपचा असायचा, बापू घडामोडे महापौर होते, भागवत कराड दोनदा महापौर होते आणि विजयाताई रहाटकर 4 महापौर भारतीय जनता पार्टी या काळात झालेले आहे। दर 1 वर्षाआड भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन व्हायचा। त्यामुळं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला नैतिकदृष्ट्या शिवसेनेवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही। याच्यामध्ये बरेच यांनी स्वतःची लाल करून घेतलेली आहे। डॉक्टरांनी कुठून खेचून आणली योजना मला माहीत नाही, काय खेचलं डॉक्टरनी। त्याच्यानंतर अतुल सावे कसे जलसम्राट झाले मला माहिती नाही, जे जलसम्राट आता त्यांना टँकर सुरू करावे लागलेले आहेत। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला मला असं वाटतं हे आंदोलन लागलेलं आहे, आमच्या आंदोलनाचं यश आहे, आमच्या आंदोलनाचं फलित आहे। आणि या काळात आम्ही कोणाशी संघर्ष केलेला नाही, आंदोलनाच्या काळात करणार पण नाही आहे। आमचा उद्देश सुस्पष्ट आहे की पाण्याचं नियोजन नीट व्हावं। 140 MLD पाणी येतं, 240 आवश्यकता आहे। 1 दिवसाआड किंवा जास्तीत जास्त 2 दिवसाआड पाणी शहराला दिलं जावं। निश्चित आयुक्तांनी अधिकारी तसे प्रयत्न करतात। जे पाणी 12 दिवसाला 13 दिवसाला 14 दिवसाला येत होतं त्याचा आता प्लान जवळपास 6, 7, 8 दिवसावर येऊन पोहोचलेला आहे। हे आमच्या आंदोलनाचं यश आहे। उद्या आंदोलनाचा मोर्चाचा दिवस आहे, जोरदार तयारी झाली आहे। हे जनतेचं आंदोलन आहे, फक्त शिवसेना नाही तर आम जनतेच्यात सहभागी होणार आहे। पण मोर्चा झाला म्हणजे आंदोलन संपणार नाही हेही तुम्हाला स्पष्ट करतो। हे आंदोलन पाण्याचं नियोजन होईपर्यंत चालत राहणार आहे, याच्यात कुठेही खंड पडणार नाही। याच्यात जे आकडेवारी दिलेले भारतीय जनता पार्टीचे, आता त्यांनीच कबूल केलं शासनाच्या माध्यमातून सॉफ्ट लोन मंजूर करून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली। हे झालं का हा माझा प्रश्न आहे, अजून झालेलं नाही सॉफ्ट लोन। आणि सॉफ्ट लोन महापालिकेला परवडणारं नाही, 17-18 कोटी रुपये त्याचा हप्ता येणार आहे। महानगरपालिकेचं याचं उत्पन्न आत्ताच्या घडीला नाही। त्याच्यानंतर जॅकवेलचे काम 63% पूर्ण झाले आहे, डिसेंबर 2026 पण पूर्ण होईल असं म्हटलं, परंतु मला वाटतं आपल्यातले काही जण माझ्यासोबत होते त्या दिवशी। 63% काम पूर्ण झालेलं नाही। त्याच्यानंतर पाईपलाईनचे काम 80% पूर्ण झाले, फिल्टर प्लांटचे काम 80% बिलकुल झालेलं नाही, पाण्याच्या टाक्या 50% पूर्ण झालेल्या नाही। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं खोटी पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे। त्यांनी जे म्हटलेलं आहे की खुल्या चर्चेस तयार आहे, तर आम्ही आव्हान स्वीकारतो, खुली चर्चा जनतेसमोर क्रांती चौकच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करा। आमचं भारतीय जनता पार्टीला खुलं आव्हान आहे। आणि आम्ही हे आंदोलन जनतेच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत नेण्यात यशस्वी झालेलो आहे। 33 दिवस एखादं आंदोलन सोपं काम नाही, ते काम शिवसैनिकांना जनतेच्या ताकदीच्या बळावर पूर्ण केलेलं आहे। याच्यात 27 किलोमीटरच्या पाईपलाईनचा मुद्दा मांडलेला आहे। याच्यावर रस्त्याच्या खाली पाईपलाईन हे आता झालेलं आहे, आता हे झोपलेले होते का लोक। त्याच्यानंतर पॉलिटिकल पण आरोप केले, 25-30 वर्षापासूनची योजना मी सांगितलं, याच्यात भारतीय जनता पार्टीचे 4 महापौर होऊन गेले। त्याच्यानंतर पॉलिटिकल त्यांनी गद्दारी वगैरे शब्द वापरले, ठीक आहे। आता मेहनतीनं कशी खेचून आणली अतुल सावेने मला कळालंच नाही अजून। सम्राट जलदूत तुमचं काय असेल तर मला विचारा। हां, कोणाच्या घरी? याचे डिटेल्स आहे। ही योजना वर्क ऑर्डर दिली 4/2/2021ला, कोविड काळ होता त्यावेळेस। भले देवेंद्र फडणवीसांच्या काळात प्रशासकीय मान्यता निवडणुकीच्या काळात त्यांनी इलेक्शनच्या आधी
31/8 तारीख आहे. तरतूद झाली नव्हती. आर्थिक तरतूद न करता प्रशासकीय मान्यता दिलेली होती आणि ती झालेली होती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. मला असं वाटतं आर्थिक तरतूद एकतर डिसेंबरमध्ये पुरवणी मागण्या होतात किंवा मार्चमध्ये बजेट होतं, त्यावेळेस ही आर्थिक तरतूद होते. उद्धवजी सरच्या काळामध्ये मार्चच्या बजेटमध्ये याच्यावर प्रोव्हिजन केली, नंतर सगळ्या तांत्रिक मान्यता झाल्या आणि 2020ला 12 डिसेंबर 2020ला भूमिपूजन झालं होतं. ऑफिशियली वर्क ऑर्डर 4/2/2021ला दिलेली आहे. माझा त्यांना प्रश्न आहे की कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही सांगावा. मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यावर सुद्धा तो कॉन्ट्रॅक्टर येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सांगावा भारतीय जनता पार्टीनं, आणि तुम्ही तरी त्याला बोलवून दाखवा असं माझं त्याला चॅलेंज. जर कॉन्ट्रॅक्टर आला ना हां पण आता ही योजना 3/2/2024ला पूर्ण व्हावी असं म्हटलेलं आहे. आता आमचं सरकार तर जून 2022 पासून नाही आहे ना, तर 3/2/2024ला करायचं काम त्यांचं होतं ना. आता 3/2/2024 सोडा, 3/2/2025 पण निघून गेलं, त्याच्या पुढं आपण गेलेलो आहे. उद्धव साहेब महिन्याला बैठक घ्यायची आहे. आणि अजूनही वॉटर ट्रीटमेंट प्लांट जेवढं पाणी या पाईपलाईनच्या माध्यमातून येणार आहे नव्या, त्या प्रमाणात वॉटर ट्रीटमेंट प्लांट पूर्ण कॅपॅसिटीनं सुरू होणं करणं हे अतिशय अवघड काम आहे. त्याचं आत्ताच्या घडीला वॉटर ट्रीटमेंट प्लांट काय घाई गडबडीत करण्याचं काम नाही, याला वेळ लागणार आहे. परंतु हे अजून 50% काय 25%सुद्धा पूर्ण नाही आहे. मला असं वाटतं खैरे साहेब आमचे सिनियर नेते आहेत. या शहरात 30 बैठका चंद्रकांत खैरे यांनी घेतल्या, 30 उपशहर प्रमुख एरिया निहाय. सुरुवात आंदोलनाची त्यांच्या शुभ हस्ते आम्ही केली बाबा पेट्रोल पंपावर. परवा पदयात्रेत एवढं त्यांच्या पायाला जखम होणी पदयात्रेत चंद्रकांत खैरे साहेब होते. त्याच्यामुळं चंद्रकांत खैरे अंबादास दानवेने हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नाही, मी म्हणेल हे जनतेचं आंदोलन आहे. लबाड लोकांविरुद्ध आहे. लबाड मी त्या दिवशी ऐकून दाखवलं होतं सभेमध्ये तुम्हाला. आता अजून दाखवू का नाही तर उद्याच्या सभेत सांगतो लबाड कोण आहे. उद्या सभेत हे पहा, मलाही ज्ञान आहे योजना पूर्ण व्हायला वेळ लागेल. अशा योजना घाईगडबडीत करता येत नाही, कारण शहराच्या दृष्टीनं येणाऱ्या 50 वर्ष नियोजनाची ही योजना आहे. ही घाईगडबडीत करावी अशातला भाग आमचा मुळीच नाही. सिंपल विषय आहे. ही योजना 1975ची आहे. आता त्याला पॅरलल 700 mm आत्ताची पाईपलाईन आहे. ही योजना पूर्ण होईपर्यंत समांतरची 1200 mm एक 900 mm 198 कोटी रुपयाची नवीन योजना महानगरपालिकेनं हाती घेतलेली आहे. ही योजना डिसेंबर 2024मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होती, तीसुद्धा पूर्ण झालेली नाही. जर ती योजना पूर्ण झालेली असती तर समांतर आणखी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष लेट झाली तरी चालते. परंतु ती 900ची जलवाहिनी जरी नीट सुरू झाली तरी मला वाटतं या शहराला पाणी देता येईल. त्याचे पण डिटेल्स माझ्याकडे आहे, त्याची पण स्थिती काय आहे त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहे. पाणी आपल्या महापालिकेला किंवा शहराला 102 TMC पाणीची कॅपॅसिटी जायकवाडीची आहे आणि आत्ताच्या घडीला या जायकवाडीमध्ये 70 TMC पाणी आहे. 32 TMC पाणी हा मृत साठा असतो आणि आपल्या शहराला फक्त 3 TMC पाणी वर्षभरात लागतं, फक्त 3. हां, फक्त 3 TMC लागतं. 32 TMC मृत साठा आहे, लक्षात घ्या. म्हणजे वरून पाऊस नाही पडला तरी 10 वर्ष पाणी या शहराला येऊ शकतं, एवढं पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे मुद्दा पाण्याचा नाही आहे.
मुद्दा नियोजनाचा आहे आणि म्हणून 700 MMची जी जलवाहिनी आहे ही 1975ची आहे आणि म्हणून प्रशासनाने 198 कोटीचं त्याच वेळेस केंद्रेकर साहेब आयुक्त असताना, सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना ती एक एक्सप्रेस जलवाहिनीला मंजुरी दिलेली आहे. तिचं काम प्रशासनाने लवकर केलेलं नाही आहे. ती जरी झाली तरी तात्पुरत्या स्वरूपात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपला सुटेल. जो आपली समांतर जलवाहिनी होणार आहे ही जवळपास 650 MLD पाणी देणारी आहे. आपल्याला 240 MLDच लागतं. ती 650 MLD पाणी देणारी योजना आहे. आपल्याला लागतं 240 MLD शहराला आणि ती योजना सुरू झाल्यानंतर आपल्याला 24 तास पाणी मिळणार आहे. पण आत्ता आमचं म्हणणं आहे की ही 900ची टेम्पररी जलवाहिनी जरी सुरू झाली तरी आपल्याला 2-2 दिवसाआड पाणी मिळू शकतं. नियोजन मी पहिल्यापासून काय सांगतो आहे, शहराला आवश्यक 240 MLD पाणी आहे, 140 MLD पाणी येतं. आता मी सांगतो जिथं जिथं आंदोलन झालं ना, जिथं जिथं महिलांचा आवाज झाला, आम्ही अंडे मोर्चे झाले, तिथे 3 दिवसाला पाणी येऊ लागलं. जिथं पाणीच जात नव्हतं. मला परवा मोर्चामध्ये बेगमपुऱ्याचे कार्यकर्ते भेटले, तिथं 12 दिवसाला पाणी येत होतं, तिथं आता 3 दिवसाला पाणी येऊ लागलं. हे आंदोलनाचं यश आहे ना. रात्री 12ला यायचं आता संध्याकाळी 8ला पाणी येऊ लागलं तिथं. बिलकुल नाही. पाण्याचं नियोजन, एक थेंबाचं नियोजन करा, पाण्याचं ऑडिट करा, पाण्याच्या चोऱ्या होऊ देऊ नका, जनतेला पाणी जाऊ दे, एवढंच आमचं म्हणणं आहे. नवीन योजनेचं मला ज्ञान आहे त्यांच्यापेक्षा जास्त. हां, आम्ही त्याच्यात असं नुसतं शोबाजी नाही करत. आम्ही त्याच्यात असं पूर्ण गेलेलो आम्ही त्याच्यात आतमध्ये. सगळ्या कार्यकर्त्यांनी बांधकाम चालू असताना व्हिजिट केली. हां हां, असं काही होणार नाही, असं काही होणार नाही अशी भीती आम्हाला दाखवण्याची गरज नाही. ज्या कोणत्या कंपन्या येणार आहे त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. ते काही एका दिवसात कंपन्या आलेल्या नाही, त्याची प्रोसेस 5-5 वर्षांना सुरू झाली. आम्ही पण त्या कंपनीच्या संपर्कात आहे. त्याच्यावर खुलासा केला ना आम्ही. ऑलरेडी आपली मान होते ना पाणी द्यायचं. उद्याचं आंदोलन क्रांती चौकातून 4:30ची वेळ आहे. संभाजीनगर शहरातले सगळ्या लोकांना आम्ही आव्हान केलेलं आहे. याच्यात आम्ही फोटो, जे पाण्याच्या प्रश्नावर आम्ही चित्र प्रदर्शन ठिकठिकाणी लावलं, याची चित्ररथ असणार आहे. काही देखावे शिवसैनिक करतील पाण्याच्या दाहकतेविषयी, हंडे घेऊन महिला येतील मोठ्या प्रमाणावर आणि आमचं शहराचे पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्रीचा जो शहरी भाग आहे असा नियोजनबद्ध आणि महिला आघाडी, युवा सेना असं टप्प्याटप्प्यात एक टीम आमची पुढं हा मोर्चा पादाक्रांत करणार आहे. असं काही सगळे एकत्र नाही राहणार. महिला, नंतर पूर्व, पश्चिम, मध्य, फुलंब्री, युवा सेना, मग आमच्या सगळ्या अंगीकृत संघटना, त्या विभागातले लोक त्या याच्यामध्ये सहभागी होणार आहे. आदित्य ठाकरे, खैरे साहेब, आम्ही सगळे पदाधिकारी. नाही, आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना जाऊन भेटणार आहोत. नंतर मोर्चा झाल्यावर मोर्चा गुलमंडीवरच त्याची जाहीर सभेत रूपांतर होईल. मोर्चा संपल्यानंतर मनपाच्या आयुक्तांची आम्ही मनपाच्या मुख्यालयामध्ये या प्रश्नावर भेट घेणार आहोत. येस, मी या पूर्ण आंदोलनात आमच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीविषयी एकही शब्द कुठेही वापरलेला नाही. आम्हाला हे आंदोलन राजकीय करायचं नाही. आम्हाला खरोखर लोकांना पाणी मिळवून द्यायचं आहे. भारतीय जनता पार्टीविषयी आमचं पूर्ण भाषणं ऐका, आमची पूर्ण मोहीम ऐका. आम्ही कुठंही भारतीय जनता पार्टीला याच्यात आम्ही टार्गेट केलं नाही, शिव्या दिल्या नाही, काही खालच्या लेवलला बोललो नाही. आमचं पत्र वाचा, याच्यात आम्ही तांत्रिक बाजू सगळ्या शहराच्या मांडलेल्या आहे आणि आम्ही त्याच विषयावर ठाम आहोत.
हे पॉलिटिकल होऊ नये, याला येणे मी तर म्हणतो भारतीय जनता पार्टीने सहभागी व्हावं, प्रशासनाला नीट करावं. आमचं म्हणणं असं की आमचं सरकार असताना आमच्या प्रशासनावर वचक होता, तुमचा या प्रशासनावर वचक नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. तो आयुक्त कुठं IPL मॅच पाहायला जातो, कुठं गरवाऱ्याची लाईट लावायला जातो, पाण्याकडे पाहतच नाही तो. मग भाजप त्याला वेगळं, आम्ही समांतर जलवायूतून पाणी येणारच नाही आम्हाला माहिती आहे. आत्ताच्या घडीला आमचं फक्त जे पाणी येतं त्याचं तुम्ही सांगा ना, 140 MLD पाणी येतं, 240 लागतं, 40 MLD वाया जातं असं पण धरू, तर तुम्ही एक दिवसात पाणी द्या ना, एवढं सिम्पल म्हणणं आहे आमचं. आणि मी सांगतो की आता आम्ही 17 इंजिनियर आहे शहराचे, ज्युनियर इंजिनियर. मी हे उद्याचं आंदोलन संपल्यावर 17 इंजिनियरबरोबर आमचा एक उपशहर प्रमुख देणार आहे, आणि याला झोपू देणार नाही आम्ही या 17 इंजिनियरला. या शहरातलं पाण्याचं नियोजन करणारे 17 इंजिनियर ज्युनियर, 3 डेप्टी इंजिनियर आहे, 1 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे. 17 इंजिनियरबरोबर आमचे उपशहर प्रमुख राहतील, 3 डेप्टी इंजिनियरबरोबर आमचे शहर प्रमुख राहतील, तिन्ही सगळ्या विभागाचे, पूर्व पश्चिम मध्यचे. आणि बाकी एक्झिक्युटिव्हला आम्ही बघू, राजू मी आम्ही बघून घेऊ. उठू त्याला वेळेवर, कोणतं टाकी भरली पाहिजे, पाण्याची वेळ पाळली पाहिजे, बिलकुल उठू. आणि असं होतंय. पाणी हे झोपतात अधिकारी, पाणी ज्यावेळेस येतं ना तर ते लाईनमन बघतात, इंजिनियरनी बघितलं पाहिजे. हे पहा, आता तांत्रिक गोष्टी जर करत बसला तर आता समजा चिकलठाणा, रामनगर, विठ्ठलनगर या भागात एकही पाण्याची टाकी नाही. पाणी कुठून जातं? N5च्या टाकीहून जातं. तिथं छोटी लाईन आहे, 17 दिवसाला पाणी मिळतं चिकलठाण्याला. माहिती आहे तुम्हाला, जे त्या भागात राहतं त्यांना माहिती असेल. शहरामध्ये हर्सूल, आता संजू इथं आहे, हर्सूलच्या पाण्यात बदल झाला का? किती दिवसाला पाणी येतं? 12 दिवसाला. आता आमचा संजू आणि हर्सूलला राहतो, 12 दिवसाला पाणी, कारण टेल एकदम लास्ट आहे. हा हनुमान आमचा इकडं राहतो, 12, 15, 17 दिवसाला पाणी. आमचं नियोजनाच्या विषयीच म्हणणं आहे. आम्ही आमच्या या अधिकाऱ्यांना काही ठिकाणी आता फरक पडलेला एवढं नक्की, आणि त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन राजकीय करायचं नाही. आणि आम्ही घरापर्यंत हे आंदोलन पोहोचवलेलं एवढं नक्की. हे भाजपाचे काही आता पत्रक काढतील, एखादी वाटायला माणसं तर पाहिजे, त्यांच्या कंपनी झाली भाजप म्हणजे. हा, मग त्याला पण आमचं वाटलं का पेपरमध्ये? आम्ही हातात नेऊन दिलं लोकांच्या. कुठं ऐकलं का नीट प्रेस? मग काय कमी म्हटलं मी? 140 MLD येतं, लागतं 240. मग 140 जर दोनदा वाटलं तर 140 दोनदा वाटलं तर 280 होतं. रोडमॅप काय? अधिकारी नीट उठले, नीट झोपले तर सगळं चालू होतं. हो, कोणतरी लाईनमन करतो, वॉल सोडतो कोणता, तर त्याला थोडी टेक्निकल माहिती असते. याच्यात पाणी हे टाकीत स्टोरेज करून वाटलं पाहिजे. पाण्याची लाईन डॅमेज करून वाटलं नाही पाहिजे पाणी. इथं पाण्याच्या लाईन डॅमेज केलेल्या आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पंक्चर केलेल्या आहे. पाणी सगळ्यात आधी कुठूनही वाटायचं ते स्टोरेज जलकुंभात केलं पाहिजे, आणि तिथून मग उताराच्या पद्धतीनं ॲटोमॅटिक पाणी सोडलं पाहिजे. ते जातं. यांनी काय केलं, पाणी वरती टाकीत पण चालतात आणि खालून पण पंक्चर करतात. काल दिवसभर पाणी चालू होतं राजे संभाजी मेन रोड, जनतेने सांगितलं. तर लाईनमन म्हणतो मी काय करणार? ऐका, भाजपवाल्याला माहिती घे, हे शो हायफाय लोक आहेत ते सगळे. आमच्यातले इथं बसलेले सगळे लोक सांगू शकतील पाण्याचा विषय, कोणी विचारायला. हे नाही असं नाही. पण निवडणुकीच्या आधी आमचं आंदोलन आहे. आम्ही त्याच वेळेस 1 महिन्यात आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे. हां, त्याच्यानंतर आम्ही 13 एप्रिलला इथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आंदोलन डिक्लेअर केलं आहे. त्याच्या आधी आमची तयारी 26 मार्चपासून सुरू झाली होती आंदोलनाची. 27, 28, 29ला आमच्या बैठका झाल्या. 1 तारखेला आम्ही प्लॅन बनवला, 13 तारखेला डिक्लेअर केला, 18ला आंदोलन सुरू केलं. निवडणुका नंतर डिक्लेअर झाल्या. कोर्टाचा रिझल्ट नंतर काय नाही, प्रामाणिक आमचे मत हे होते, प्रामाणिक हेतू होता म्हणून आम्ही आता बघा जवळपास 50-55 किलोमीटर पायी फिरलो. रिकामे काम आहे म्हणजे असं फिरायला. एवढं आम्ही मुंबईचे काम सोडून मी पण फिरायला, हे सगळे फिरायला आमचे. कोण
अरे देऊ शकत नाही ते काय. भाजपवाल्याचं कोण ऐकतं इथं? कमिशनर त्यांचं फुकट ऐकत नाही, ते एकटा शिरसाटचंच ऐकतो तो. सकाळी सांगितलं मी असे कार्यालय चुकीचे, कलेक्टरला मी बोललेलो आहे, असं पालकमंत्र्याचं कार्यालय कलेक्टर ऑफिसमध्ये करता येणार नाही. हां, विखे पाटील त्याच्या सरकारमधल्या मंत्र्याचं समर्थन करेल. लिगल नव्हते ते, लिगल नव्हते, असे करता येणार नाही. कलेक्टर ऑफिस हे कलेक्टरांचंच पाहिजे, असं थोडी असतं. आणि पालकमंत्री कलेक्टरच्या चेंबरला जाऊन बसू शकतात ना.